त्यांना पुढच्या कार्यवाहीसाठी विनंती करतो. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगल प्रभात लोढाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या श्वेता पडळकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका, मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे. तर या घडीची अत्यंत मोठी बातमी, रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील. भाजपचा महापौर पहिल्यांदाच मुंबईमध्ये होतोय आणि रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झालेली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील. मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार याची उत्सुकता महानगरपालिका निवडणुकांच्या आधीपासून होती. भाजपला सर्वाधिक जागा मुंबईमध्ये मिळाल्या, त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं. त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी मुंबईचं महापौर पद आरक्षित झालं. त्यानंतर 3 महिलांची नावं सातत्यानं भाजपकडून समोर येत होती आणि त्या तिघींपैकी रितू तावडे यांचं नाव हे प्रदेश पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती निश्चित झाल्याचं अमित साटम यांनी सांगितलं आणि रितू तावडे या आता मुंबईच्या महापौर असतील. महिला चेहरा समोर आलेला आहे, कारण का महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे पद राखीव झालेलं होतं. मुंबईमध्ये भाजपचा पहिल्यांदाच महापौर होतोय आणि पहिल्यांदाच महापौर होत असताना महिला महापौर निवडल्या गेलेल्या आहेत रितू तावडे आणि त्यांची मुंबईच्या महापौरपदी आता नेमणूक होणार आहे. तर शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील, त्यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. आता ही निवडणूक बिनविरोध होणार की ठाकरे सेनेकडून उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार याची उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर 12 वाजता मातोश्रीवर एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे नेमका काय निर्णय होतो याच्यावरती या निवडणुकीचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. 3 नावं समोर येत होती आणि त्यामध्ये रितू तावडे यांच्या नावाला प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरून भाजपच्या पसंती मिळालेली आहे. मुंबईचे महापौर आणि उपमहापौर आपण पाहतोय. प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका आहेत रितू तावडे. मुंबई महानगरपालिकेत 2 टर्मच्या त्या नगरसेविका आहेत. घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारांमधला मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं. मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलेलं आहे. भाजपच्या ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडेंकडे पाहिलं जातं. वीज दरवाढी विरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन केलेलं होतं. त्यामुळे 2 टर्म नगरसेविका असलेल्या रितू तावडे आता मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत. सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिका, या मुंबई महानगरपालिकेवरती स्वतःची सत्ता स्थापित करण्यासाठी अनेक पक्षांमध्ये चढाओढ रंगलेली होती. ती महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलेली होती. त्यानंतर भाजपला इथे सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यानंतर भाजप शिवसेना युतीचा महापौर इकडे विराजमान होणार असं सातत्यानं दोन्ही गटातल्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. युतीचा महापौर होईल हा विश्वास सातत्यानं व्यक्त केला गेलेला होता. निवडणुकांआधी, निवडणुकांदरम्यान आणि त्यानंतर आता युतीचा महापौर विराजमान झालेला आहे. भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती पहिल्यांदाच विराजमान झाला. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका या सगळ्यामध्ये चर्चेत आहे. कारण का 63 जागा मिळालेल्या असल्या तरी सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत त्यांच्याकडून अशी माहिती मिळतेय. 12 वाजता त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक होती आणि जरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली गेली तरी सुद्धा रितू तावडे आणि संजय घाडी हेच मुंबईचे महापौर आणि उपमहापौर असतील. कारण का या निवडीसाठी आवश्यक असलेलं संख्याबळ महायुतीकडे आहे. भाजप शिवसेना युती निवडणुकांदरम्यान होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगळा गट स्थापन केला, भाजपनं वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकुलता एक नगरसेवक जो मुंबईमधून निवडून आलेला होता त्यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे संख्याबळाची जुळवाजुळव या सगळ्यामध्ये महायुतीला करावी लागणार नाही. त्यामुळे रितू तावडे आणि संजय घाडी हे मुंबईचे महापौर आणि उपमहापौर असतील. मुंबईमध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता असावी हे भाजपचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. 2017 मध्ये अगदी थोडक्यात यशानं हुलकावणी दिलेली होती. पण यावेळी कोणतीही कसर न सोडता भाजप शिवसेना युती ही मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उतरलेली होती. प्रचंड जोरदार प्रचार करण्यात आला होता आणि सातत्याने एक मुद्दा अधोरेखित केला गेला होता, तो म्हणजे विकासाचा मुद्दा. मुंबईकरांचा विकास, मुंबईचा सर्वांगीण विकास या अनुषंगानं महायुतीनं सातत्यानं आपल्या प्रचारावरती जोर दिलेला होता आणि मतदारांनी देखील महायुतीला कौल देत आता भाजपचा महापौर मुंबईमध्ये विराजमान केलेला आहे. रितू तावडे या भाजपच्या महिला नगरसेविका मुंबईच्या महापौर असतील तर संजय घाडी हे शिवसेनेचे नगरसेवक मुंबईचे उपमहापौर असतील. पण उपमहापौर पदाची घोषणा करत असताना ते केवळ 1.25 वर्षासाठी उपमहापौर असतील अशी घोषणा देखील करण्यात आली आहे. म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून हा एक वेगळा फॉर्म्युला विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ठाण्यात सुद्धा असाच काहीसा फॉर्म्युला महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अंमलात आणला गेलाय आणि मुंबईत सुद्धा 1.25 वर्षासाठी संजय घाडी हे उपमहापौर असतील. तर 3 महिलांची नावं सातत्यानं चर्चेत होती. राजश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर, रितू तावडे ही नावं सातत्यानं चर्चेमध्ये होती आणि त्यामध्ये रितू तावडे यांनी बाजी मारलेली आहे. राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे या 3 महिलांची नावं भाजपच्या गोटातून महापौर पदासाठी चर्चेत होती आणि रितू तावडे यांनी बाजी मारत मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याचा मान पटकावलेला आहे. त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. रितू तावडे या मुंबईच्या महापौर पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर असतील. तर संजय घाडी यांचाही परिचय करून घेऊया. प्रभाग क्रमांक 5 मधले शिवसेनेचे ते नगरसेवक आहेत. शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख आहेत. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य ते होते.